2 तासच उरले ना तुमच्या लग्नाचा वाढदिवस संपायला. आणि 2 तास तरी लागतील माझ्या नाचसुनेची समजूत काढायला तुला. कुठे गेली होतीस तू? तुला किती शोधलं मी माहिती? मी तुला विचारायला पाहिजे कुठे होतास तू? मला पेन ड्राईव्ह मिळाली नाहीये. मला कळलं ते. हा मग थांबायला नको होतं तिकडे. मी कशी थांबणार? मला कसं कळलं? का नाही थांबलीस तू? थांबायला नको का? तुला माहिती तुला एकदा सांगायला नाही. माहिती कसं बोलते मग? तुला कळायला नको का? अरे पण माझ्या मनात तुला नाही काय कळलं ते? आता भांडू नका रे. आयुष्यभर तेच करायचंय तुम्हाला. पण भांडण असंच हवं. प्रेमाचं काय? इकडे या. आता हा हात कधीच सोडायचा नाही, कळलं ना? शामराव, माझ्या राधाच्या डोळ्यात एक टिपूस जरी दिसला ना तरी चांगले धपाटे घालीन मी तुला. तुला माहितीये मी नुसत्या धमक्या देत नाही. आणि आता तर मला एक नातजावई मिळालाय आणि त्याच्या आखाड्यात मल्ल आहेत, लक्षात ठेव. मी प्रॉमिस करतो मायाची, प्रॉमिस करतो राधाला कधी दुखवणार नाही. खूप दुखवले मी तुला. हो, खूप त्रास दिला ना. राधा आहे. खूप मनस्ताप दिला ना मी तुला, राधाला, सगळ्यांनाच. नाही रे बाळा, जे नातं तावून सुलाखून निघतं ना ते शाश्वत असतं. त्याचं महत्व तुम्हाला आता नाही कळणार. तुम्हाला बाळ होईल ना तेव्हा कळेल. ते जेव्हा तुम्हाला विचारेल तुमचं कसं जुळलं, तेव्हा त्याला सांगायला तुमच्याकडे रंजक आणि सुरस कथा असेल. थँक्यू मायाची, थँक्यू. ग्रेट. आय एम सॉरी. जा बाळा, ती वाट पाहत असेल ना. जा. आई, आई तुम्ही खूप रागावलात ना माझ्यावर? हो, खूप रागवले मी. तू आई म्हणतेस मला, मग तू माझ्यापासून काही लपवून ठेवशील असं कधीच वाटलं नव्हतं मला. आई असं नाहीये. मला अनेकदा वाटलं होतं की हे सगळं तुम्हाला सांगून टाकावं,
पण तुमच्याकडे बघून हिम्मतच व्हायची नाही आई, खरं सांगायची. सुरुवातीला घनश्यामने आणि मी लग्न करायचं ठरवलं ना, तेव्हा आम्हाला वाटलं की हे सगळं खूप सोपं आहे. काय लग्न करायचं, काही दिवस एकत्र राहायचं, मग डिवोर्स घ्यायचा आणि आपल्या आपल्या मार्गाने जायला मोकळं व्हायचं. आई तुम्हाला आठवतंय का नाही मला माहित नाही, पण पहिल्यांदा आपण भेटलो होतो ना, मी लग्नाला होकार दिला होता, तेव्हा तुम्ही इतक्या खुश झाला होता. मला एकदम कौतुकाने जवळ घेतलं होतं, माझे लाड केले होते खूप. आणि तेव्हा खरंच सांगते आई, मी एकदम अवघडून गेले होते. हा, कारण मला सवयच नव्हती ना. पप्पा सोडल्यास दुसरं कोणीतरी माझं कौतुक करतंय याची सवय नव्हती मला. नंतर मग तुम्ही हे कडं दिलत मला, तेव्हा ही जबाबदारीची जाणीव होऊन अवघडून गेले होते मी खूप. मग तुम्ही माझ्या घरी आला होतात कौतुकाने, हळदी कुंकवाने मला बरोबर घेऊन जायला. त्या दिवशी ना खरं तर माझं आणि घनश्यामचं खूप मोठं भांडण झालं होतं आणि मी त्याला स्पष्टपणे सांगितलं होतं की हे लग्न होऊ शकणार नाही. आणि तेच मी तुम्हालाही सांगणार होते. पण आई तुम्ही घरी आलात आणि तुमचा भाबडा चेहरा बघून मी तुम्हालाही सांगूच शकले नाही. मला माहित नाही त्या दिवशी मला काय झालं होतं. मग कालांतराने गैरसमज दूर झाले, लग्न झालं, मी आपल्या घरात राहायला आले आणि हळूहळू मला कळायला लागलं की हे सगळं खरं तर खूप छान आहे, हे सगळं मला आवडतंय. आणि हे सगळं आवडतंय घनश्याममुळे नाही, आपल्या घरामुळे, घरातल्या माणसांमुळे. आणि आई खरं सांगायचं तर तुमच्यामुळे. आई जेव्हा जेव्हा तुम्ही माझ्या समोर यायचात ना, तेव्हा मला वाटायचं की माझी आई भेटली आहे मला कितीतरी वर्षांनी. मला स्वयंपाक येत नसताना तुमचं मला पाठीशी घालणं, किंवा घनश्यामचं आणि माझं भांडण झालं की तुमचं मला समजावणं, घनश्यामला रागावणं. आई मी जगात इतर कोणालाही दुखावलं असतं ना, तर कदाचित मी स्वतःला माफ करू शकले असते, पण मला तुम्हाला नव्हतं दुखवायचं. आई खरंच आय एम एक्स्ट्रीमली सॉरी, मला तुम्हाला कधीच नव्हतं दुखवायचं. जसं जसं काळ गेलं ना, तसं मला वाटायला लागलं की घनश्यामचा आणि माझा संसार खरा वाटायला लागला मला. मला वाटायला लागलं की हे आता असंच चालू राहणार आयुष्यभर, हे कधीतरी कुठेतरी जाऊन संपणार आहे हे विसरून गेले होते आई मी. आणि एक दिवस अचानक घनश्याम माझ्या पुढे आला आणि मला म्हणाला की आता हे सगळं थांबवायची वेळ जवळ आली. आई मी कशी जाणार होते तुम्हाला सोडून? इतकी वर्षांनी माझी आई मला सापडली होती. हे माझं घर, ही माझी माणसं, हे सगळं सोडून मी कुठे जाणार होते आई सांगा ना. मी नाही, मला माहिती आहे मी खूप त्रास दिलाय तुम्हाला, मी खूप खोटं बोलले तुमच्याशी, मी वाईट वागले, मी चुकले, मी खूप त्रास दिलाय तुम्हाला आई. हो, म्हणूनच मी तुझ्यावर खूप रागवले. आणि आईला हक्क असतो ना आपल्या मुलीवर रागवण्याचा. हो हो आई, आई तू ना मला रागव, तू मला ओरड, तू माझ्यावर राग काढ, तू मला काहीही शिक्षा दे, पण आई तू प्लीज आता मला सोडून कुठे जाऊ नको. आई तू मला सोडून जाऊ नको कुठे. आता अगं नाही ग बाळा, मी कशी तुला सोडून जाईन? आणि तू सुद्धा कुठेही जात नाहीयेस. शांत हो, आता रडायचं नाही. आता सगळं छान नीट झालंय ना, मग आता नाही रडायचं. आई
सॉरी, मी तुम्हाला आता चुकून. अगं आईला आपण ए आई का म्हणतो? ती आपल्याला सगळ्यात जवळची असते म्हणून ना. मग आता तू मला ए आईच म्हणायचंस. जशी मी घनाची आई तशीच तुझी आई. ए आई ग. ओ ग राधा, या घनानी या वेड्यानी त्यांनी इतके दिवस लावले तुला सांगायला. पण मला माहिती होतं ग, तो खूप खूप प्रेम करतो तुझ्यावर. तू खूप प्रेम करतो ग ना माझ्यावर. नाही, आलं लक्षात माझ्या. तुम्ही दोघे एकमेकांवर किती प्रेम करता ते तुमच्या आधी मला कळलं ग. जावईचा घनश्याम त्याच्या राधाची वाट बघत असेल. मी रागवलं तुझ्यावर. मी पण. मला माफ करा. मी सांगितलं ऑलरेडी, माझं चुकलं. मला माफ करा. मी हात जोडतो. मला प्लीज आत्ता जाऊ द्या प्लीज. असं कसं जाऊ द्या? हा, आज खऱ्या अर्थाने तू गृहस्थाश्रमी होणार आहेस. आणि आमचे गेल्या वर्षीचे सल्ले फुकट गेले असले तरी यावर्षी आम्ही परत सल्ले द्यायला तयार होतो. आणि आमच्याकडे भरपूर वेळ आहे. रात्रभर आम्ही प्रवचन करू शकतो. तर संसार म्हणजे काय? माया आहे माया. हा, माया जाल एक, कोळ्याचं जाळ आहे. जे स्वतः कोळीच विणतो आणि त्यात तोच अडकतो. तर वत्सा, संसार म्हणजे काय? तेच मला कळायला पाहिजे की नाही. मग मला प्लीज जाऊ द्या ना. माझं 1 वर्ष ऑलरेडी फुकट गेलंय ना. प्लीज मला. 1 वर्ष गेलं ना, थांब आता इथेच. मी पाया पडतो तुमच्या. माझ्या 1 वर्ष जुन्या संसाराची पहिली रात्र आहे रे. प्लीज प्लीज मला जाऊ दे. प्लीज प्लीज प्लीज. नाही, कांदर. कांदर. हा, उठा बचा सुरू. चल. 1. परत गंमत करशील? नाही. आम्हाला त्रास देशील? नाही. राधाला त्रास देशील? नाही. आमच्याशी खोटं बोलशील? नाही. पार्टी देशील? नाही. बेबी चल ग लवकर. हो, आले आले आले. चल चल चल. 1 मिनिट, राधाचा फोन आहे. बघ काय म्हणतो. हॅलो. पप्पा अरे बेटा कुठे आहेस तू? काय झालंय? आम्ही तिकडे यायला निघालोय. पप्पा पप्पा एक मिनिट. तुम्ही घाबरू नका. हे बघा, मी आले परत घरी. तुम्ही काळजी करू नका. हे बघा, इथे सगळं व्यवस्थित आहे. खूप छान आहे इथे सगळं. नाही पण सुखरूप आहेस ना तू? आणि नेमका काय निर्णय काय घेतलाय तुम्ही? तुम्ही शांत व्हा पप्पा प्लीज. तुम्ही कुठेतरी एका जागी शांतपणे बसा, मग मी तुमच्याशी बोलते. हा हा, पाणी खाऊ नका. घरी आले 2 जण. सुखरूप आहे. लाख लाख शुक्र आहे भगवान. ये. हॅलो. आता ऐका, एक तर तुम्ही अजिबात काळजी करू नका. आता मी एकदम छान आहे पप्पा. खूप मजेत आहे. हे बघा मी या घरात येऊन 1 वर्ष पूर्ण झालं. मी या घरची सून झालेच होते पप्पा. पण आता ना मी म्हणजे खऱ्या अर्थाने बाबा मी घनश्याम बोलतो. आय एम सॉरी बाबा. खूप चुकलं आमचं. खूप मूर्खपणा केला आम्ही. आणि खरं सांगू का बाबा,
यात राधाची फार चूक नाहीये. मलाच वेळ लागला समजायला बाबा की मी राधाशिवाय नाही जगू शकणार. अँड आय एम रिअली सॉरी फॉर दॅट. उशीर झाल्याने काही बिघडत नाही बेटा. आता सुखाने संसार करा. आमचे आशीर्वाद आहेतच तुमच्या पाठीशी. आणि बघा आता काळ्यांच्या घरी लवकरात लवकर नवा जीव जन्माला येऊ द्या. आजोबा करा लवकरात लवकर आम्हाला. जमाई बापू, हाँ प्राची आत्या. हमें भूल गए ना? बधाई हो, बधाई हो. आय एम रिअली सॉरी प्राची आत्या. माझ्यामुळे आपल्याला सगळ्यांनाच खूप त्रास झाला. अरे सॉरी वॉरी सब छोड़ दीजिए. अब बस हमें अच्छी सी बढ़िया सी एकदम बड़ी पार्टी दीजिए और कुछ नहीं चाहिए हमें. हाँ देवया की तुम्हें जहां आप कहें वहां. हाँ अब कैसे? बीवी आता नको त्यांना फार प्रश्न विचारू. तू गप्प बस रे, चुप. एक मिनिट प्राची. हॅलो आत्ती गो. गब्बू, गब्बू आज मैं बहुत खुश हूँ बेटा, बहुत खुश हूँ. चला माझी गब्बू आता संसाराला लागली. बढ़िया, बहुत बढ़िया लग रहा है. चला म्हणजे आता मी निश्चिंत मनाने इंदोरला जायला मोकळी. आत्ती ऐक ना, पप्पा आहेत तिकडे? हाँ है ना, मेरे सामने ही तो बैठा है. एक मिनट देती हूँ, गब्बूला बोलायचंय. बोल बेटा. हॅलो पप्पा. पप्पा तुम्ही रडताय काय? हे बघा तुम्ही रडलात ना आता तर मी अरे नाही रडत नाही रे मी. आनंदाश्रू आहे ते. तुम्हाला कशाचीच फिकीर नाही बघ. खरं सांगतो तुला आता मी नाचणार आहे. अगदी बँड बाजा लावून एकटाच नाचणार आहे बघ. बेटा मंजू तुला माझ्या पदरामध्ये टाकून गेली. मला जमेल तशी मी तुला वाढवली. इतके दिवस माझी मुलगी होतीस तू. मुलगी काय मुलगाच होतीस. पण आज खऱ्या अर्थाने तू मंजूची मुलगी झालेली आहेस. मला ही गोड बातमी मला मंजूला सांगायला हवी. चल ठेवतो फोन मी. हां भेटूया लवकरच. चल. या. हलकं वाटतंय बेबी. दादा, काय ज्ञान. राधा वहिनीला बोलवलंय. ओ ओके. राधा उद्या येईल. ज्ञाना सांग सगळ्यांना. आणि प्लीज दार लावून घे ज्ञाना. हो. दादा, घेतलं दार लावून. ज्ञाना मला जरा बोलायचं आहे तुझ्याशी. मी जास्त वेळ नाही घेणार. मला फक्त तुला थँक्स म्हणायचं आहे. तू अमेरिकेला न जाण्याचा निर्णय घेतलास आणि तुम्ही दोघं एकत्र आहात याचा खूप आनंद झालाय मला. तुम्ही जर वेगळे झाला असतात तर ते मला बघवलंही नसतं. थँक्स दादा. गुड नाईट. दार लावून जातो.
ए ज्ञाना, मला पण एक सांगायचं. You're a rock star. Good night. हॅलो. हॅलो माई. देव पावला रे. त्यानं ऐकलं आपलं. म्हणजे काय माई? आपला प्लॅन सक्सेसफुल झाला. नाटकाचा शेवट गोड होणार. शोकांतिका नाही, सुखांतिका ठरलंय आपलं नाटक. काय काय सांगता? म्हणजे घनाने मान्य केलं? हो ना. अरे तो अमेरिकेला जात नाहीये आणि अमेरिकेला जायची संधी मिळत असून सुद्धा त्यानं ती नाकारली. वा वा वा, म्हणजे खूप मोठाच दिवस आहे आजचा असं म्हणायला पाहिजे माई. हो ना. आता डोळे मिटायला मोकळी रे मी. असं काय बोलताय माई? अरे आजच्या रात्री पुरती रे. खूप दिवसाने निवांत झोपणार आहे बघ मी. नाही नाही, पण माई आता तुम्ही पुढचं मिशन हाती घ्यायला पाहिजे लगेच. कुठलं रे? उल्काचं लग्न. हाँ हाँ, दिल्ली अब दूर नहीं है जावई बापू, समझे? तुम्ही बिंदास्त रहा. उल्काबाई, आता तुमचा नंबर, समजलं?